नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आज बिलोली विधानसभा करत आहेत आणि या दौऱ्यामागचं त्यांचा उद्देश काय राहणार आहे यासाठी आपल्यासोबत चिखलीकर साहेब स्वतः आहेत. या दौऱ्यामागचं काय उद्देश आहे, काय सांगा? उद्देश काय नाही, माझा मतदारसंघ राहिलेला आहे आणि एखादी घटना घडली आपल्या सहकार्याकडे त्यांच्याकडे जावं लागतं. परवा अतिवृष्टी झाली, त्याची पण पाणी त्या ठिकाणी करायची केलेली आहे. देगलूरला काही धार्मिक कार्यक्रम होते आणि एवढ्या वर्षाच्या संबंधात जी मंडळी बोलवतोय त्यांच्या कार्यक्रमाला जावं लागते, सुखादुखामध्ये जावं लागते. प्रयोजन असण्याचं काही कारण नाही. तर आपण भाजप पक्षाच्या वाढीमध्ये आपली महत्त्वाची भूमिका ठरलेली होती आणि भाजप पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात विस्तारला होतात. मात्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर कुठेतरी भाजप श्रेष्ठीकडून आपल्याकडे दुय्यम वागणूक मिळत आहे असं काही वाटत आहे का, काय सांगा? असं आहे, अशोकरावजींनी प्रवेश केल्यामुळं माझं वजन कमी होण्याचा काही विषय नाही. भारतीय जनता पक्ष असा आहे की प्रत्येकाला वेगवेगळं काम सोपवतो आणि ज्याला जबाबदारी दिली की त्यांनी पार पाडायची. त्याच्यामुळं त्यांचं काम त्यांनी करतात, माझं काम मी करतो. मी मध्ये लोकसभेचा सदस्य होतो, ते राज्यसभेवर होते, मी आता हरलो. त्यांच्यामुळे त्यांच्या येण्यामुळं माझं वजन कमी होण्याचा काही विषय निर्माण होतो नाही. सर, आपण नांदेड जिल्ह्यावर लोकसभेच्या एवढी मोठी पकड असताना आता कुठेतरी अशोकराव साहेबांचा एक गट नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपच्या एका स्ट्रॉंग होताना दिसत आहे. त्यामुळे आपला कुठेतरी दबदबा किंवा आपलं वर्चस्व कमी होत आहे. यामुळे स्थानिक कार्यकर्ते नाराज असल्याचं सुद्धा बोलत आहे. नाही, अशोकरावजींनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांच्या सोबतच्या मंडळींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नव्हता आणि आता हळूहळू ते सगळेजण प्रवेश करायला लागले. त्याच्यामुळे कोणाचं वजन वाढायचं आणि कोणाचं वजन कमी व्हायचा विषय नाही. भारतीय जनता पक्षाची ताकद या निमित्तानं वाढते, ही आनंदाची गोष्ट आहे. तर राहिला प्रश्न, गेल्या काही वर्षापासून प्रत्येक मतदारसंघामध्ये विधानसभेच्या माध्यमातून अनेक माजी आमदार म्हणा किंवा स्थानिकचे पदाधिकारी जे भाजपचे कट्टर कार्यकर्ते होते त्यांनी कामाला लागलेले होते आणि पक्षाचं काम त्यांनी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेलं होतं. मात्र नुकत्याच काही अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काहीतरी मतदारसंघामध्ये वेगळेच वातावरण दिसून येत आहे. यामुळे कट्टर कार्यकर्ते जे ग्रामीण भागामध्ये काम करणारे भाजपचे कार्यकर्ते आहेत किंवा इच्छुक उमेदवार आहेत हे कुठेतरी नाराज आहेत आणि याकडे आपण काय कसे पाहाल? विषय असा आहे की कार्यकर्त्यांनी आपापलं काम करायचं. मी आताच सांगितलं की अशोकरावजींच्या येण्यामुळं त्यांचे जे जुने सहकारी आहेत ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात. म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढते. परंतु जे जुने भारतीय जनता पक्षाचं काम करणारे करते त्यांनी खचून जायची आवश्यकता नाही. भारतीय जनता पक्षामध्ये पक्षश्रेष्ठी सगळ्यावर लक्ष ठेवून असते. आता तुम्ही पण असंच सगळ्यांनी प्रचार केला होता की अशोकरावांचा प्रवेश झाल्याच्या नंतर चिखलीकरांना उमेदवारी मिळेल का नाही, पण पक्षाने मला उमेदवारी दिली. याचा अर्थ पक्षाकडे सगळ्या गोष्टीची नोंद असते. त्याच्यामुळं नवीन जुना कोण चांगला कोण वाईट हे पक्ष ठरवते. त्याच्यामुळे कोणी येण्यामुळं कोणाचं वजन कमी होत नाही आणि कोणाचं काही फरक नाही. विषय असा आहे की जी नवीन मंडळी येते त्याच्यामुळे ताकद वाढते, ही नक्की. तर आता सध्या स्थितीमध्ये बिलोली विधानसभेची जागा रिक्त झालेली आहे. या ठिकाणी माजी आमदार सुभाषराव साबणे हे भाजपकडून इच्छुक उमेदवार म्हणून काम करताना नुकतेच काही दिवसांपूर्वी आमदार अंतापूरकर साहेब सुद्धा भाजपमध्ये आलेले आहेत. तर आपण कसे पाहाल याकडे, दोघांपैकी कोणाला उमेदवारी पक्षाकडून मिळेल, काय सांगा? असं आहे, अंतापूरकर हे आता विद्यमान आमदार होते. त्यांनी परवाच आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. सुभाषराव साबणे हे माजी आमदार आहेत. शेवटी देवेंद्र फडणवीस साहेब पक्षाध्यक्ष आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो अंतापूरकरांनाही मान्य करावा लागेल आणि साबणे नाही मान्य करावा लागेल. त्याच्यामुळं असं काही भारतीय जनता पक्षामध्ये अंतापूरकर आले त्यांनी काय आठ घालून आले असं काही नाही. पण त्यांनी येताना आपल्या आमदारकीत एक पक्ष सोडताना दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देऊन आले. तर त्यांनी पक्षश्रेष्ठीला काही चर्चा केली असेल. तर शेवटचा प्रश्न, नुकतेच काही दिवसापूर्वी वसंतराव चव्हाण यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे नांदेड जिल्हा लोकसभेची जागा रिक्त झालेली आहे. मात्र आपण लोहा कंधार विधानसभेसाठी मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी करून करत होतात. मात्र आता सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने
आपण कोणा ठिकाणी निवडणूक लढवू इच्छिता लोकसभेसाठी विधानसभेसाठी? मी अनेक वेळेस सांगितलं की माझ्या हातामध्ये लोकसभाही लढवायची नाही आणि विधानसभाही लढवायची नाही. भारतीय जनता पक्षामध्ये पक्षश्रेष्ठींनी जो आदेश दिला तो मान्य करावा लागतो. मला कुठलीही निवडणूक लढवण्याची घाई नाही. मी अनेक वर्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं अनेक पदावर होतो. आता पक्षश्रेष्ठी नेते जो आदेश देतील त्यांनी विधानसभा लढवायला सांगितली विधानसभा लढवू, लोकसभा लढवायला सांगितली लोकसभा लढवू. दुर्दैवानं वसंतरावजीचं दुःखद निधन झालं आणि सगळ्यांना धक्का बसला. कोणालाही असं वाटलं नाही. त्यांची जरी प्रकृती अस्वस्थ असली तरी एवढ्या लवकर ती जातील असं कोणाला वाटलं नाही. पण दुर्दैवानं ते गेले आपल्यात आणि ती जागा रिक्त झाली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ती जागा रिक्त किती दिवस ठेवावी याचं काही मर्यादा असतात. तर मग तो प्रोग्राम लावा लागतो. त्याच्यामुळे निवडणूक लागेल आणि पक्षश्रेष्ठी जो आदेश देईल तो मान्य राहील. तर आपण पक्षाला रामराम करणार अशा काही चर्चा जिल्ह्यामध्ये रंगत आहेत, त्यावर काय प्रतिक्रिया? आता कसं आहे की सगळ्यांनाच असं वाटतं या पक्षात आलं तर असं होईल आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपल्याकडे कुठला तरी चांगला नेता असला पाहिजे. त्याच्यामध्ये गैर काही नाही आहे. मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे. भारतीय जनता पक्ष सोडण्याचा कुठलाही विचार केलेला नाही आणि सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पक्ष सोडणार नाही. नक्कीच हे होते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज जेल्लूर बिलोली विधानसभेमध्ये सर्व काही परिस्थितीत आढावा घेण्यासाठी आणि नागरिकांना चर्चा करण्यासाठी आले होते. मात्र जुन्या कार्यकर्त्यांनी कुठेही खचून न जाता असंच काम करत राहावे. त्यामुळे आपण पक्षानं जो आदेश देईल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपण सर्व काही यापुढे काम करणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅमेरामन संदीप सोबत यादव लोकडे, बिलोली, नांदेड.